तुम्ही पहिले ठराव ठेवायला पाहिजे होतं नाही होणार. चला अमित मुलगे साहेब विषय क्रमांक संत बसवेश्वरांचा पुतळा. बसवेश्वरांच्या पुतळ्याचा ठराव थांबवू का? तुमच्या बोलण्यामुळे बसवेश्वरांच्या पुतळ्याचा ठराव थांबवू का? संत बसवेश्वरांच्या पुतळ्याचा ठराव थांबवू का? सन्माननीय सदस्य सचिन साहेब तुम्ही जागेल का? हा ठराव मी थांबवणार नाही. विषय क्रमांक 9 मी थांबवणार नाही आणि तुम्ही हळूहळू गणेश मोकळे साहेब मी ऐकून घेणार नाही. चला अमित मुलगे साहेब चला सुरू करा. त्यांनी ठेवला शहराच्या विकासासाठी एक मोठा काम माननीय देवभाऊंच्या नेतृत्वामध्ये केलेलं आहे. दुसरं निवडणुकीच्या अगोदर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की जॅकवलमध्ये आणि या गुढीपाडव्याला जॅकवलमध्ये एक विनंती करतो सन्माननीय अभिनंदन आपण देताना आपण पण काही पाळलं पाहिजे. सन्माननीय सगळ्या सदस्यांना माझी सन्माननीय सदस्यांना विनंती आहे की आपण अभिनंदनाचे ठराव पहिले एकदा दिले महापौरांकडे तर ते एका सिग्निफिकंट वेनी घेता येईल. आज आपली पहिली सर्वसाधारण सभा असल्यामुळे आम्ही एक्सेप्ट करतो. माननीय महापौर साहेब माननीय राजू ऋषिकेश जयस्वाल सन्माननीय 2 मिनिटं त्यांचं होऊ द्या. 1 मिनिट त्यांचं होऊ द्या ना. अहो दोघांचं कसं चालेल एका वेळेस? पाण्याचा प्रश्न बरं सन्मान वर्षापासून प्रलंबित होता. 1600 असतील यांनी मदत केली. त्यामुळं पाणी प्रश्न येत्या 1.5 ते 2 महिन्यात संपेल असं माननीय आयुक्तांनी सांगितलं आहे. त्यामुळे आयुक्तांचे अभिनंदन आणि हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून त्याचा पाठपुरावा करणारे आपल्या शहराचे जलसंपदा माननीय नामदार अतुलजी सावे यांचे आपण अभिनंदन करावं ही विनंती आहे. हे करत असताना या शहरामध्ये आपण पाहतोय मागच्या 8-10 दिवसापासून गॅसची खूप तुटवडा आपण पाहतोय अनुभवतो आहे. या सगळ्या शहराला सुरक्षित गॅस मिळावा म्हणून केंद्रांना उपलब्ध व्हावा हा त्याच्या मागचा दृष्टिकोन होता. या मोठ्या योजनेसाठी त्यांचंही आपण अभिनंदन करावं ही नम्र विनंती. माननीय महापौर उपमहापौर साहेब एक गटनेते तुमच्याच पक्षाचे सदस्य आहेत ते बोलू द्या त्यांना नवीन आहेत ते बोला. सन्मान्य ऋषिकेश जयस्वाल बोला. पण बोला तुम्ही बोला. माननीय राजदादा यांनी जे अभिनंदनचा प्रस्ताव घेतला त्याच्यामध्ये ते माननीय पालकमंत्री शिरसाट साहेब खासदार भुमरे साहेब व आमदार जयस्वाल साहेब यांचं नाव घ्यायचं विसरले म्हणून मी त्यांचं नाव देखील ऍड करावं व या ठरावाला मंजुरी द्यावी अशी विनंती करतो. सन्मान्य गटनेते किशोर माननीय महापौर उपमहापौर साहेब आत्ताच अभिनंदनाचा ठराव प्रमोदजी राठोड साहेब यांनी सुरू केलेला त्यातली पहिल्या विषयामध्ये असं सांगायला हरकत नाही की प्रमोद भाई राठोड यांनी श्रद्धांजलि दिली तो हमने तय नहीं किया गया. सन्मान्य गटनेते गणेश लोखंडे साहेब हे सभागृहाच्या वागणुकीला बरोबर नाहीये. इतक्या ज्येष्ठ सदस्यांना मी असं बोलणं करू माननीय पीठासन अधिकारी आहे मी बाबू मी पीठासन अधिकारी थांबा तुम्ही शांत. एक महापौर साहेब घेतला नाही. महापौर साहेब सन्मान्य खाली बसा. 1 मिनिट खाली बसा. माननीय 1 मिनिट अमित भाऊ रशीद मामू साहेब तुम्ही श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला तो विषय पत्रिकेत होता का? हाँ तो हमने आपको बोले अर्थसंकल्प जिस दिन आएंगे उस दिन मांडो. आइन वही इसका लाने नहीं तो आइन वही का श्रद्धांजलि आइन वही पे थी नहीं है. अभिनंदन और आइन वही का है असं नाही होणार. माननीय महापौर साहब मैं एक बात आपको बताना चाहता हूँ. सबसे पहले 1 मिनिट फिरोज भाई सन्मान्य सदस्य अमित भुईगळांचं उद्या मला विषय पत्रिका सुरू करू प्लीज. माननीय महापौर साहब 2 मिनिटं बोलू द्या. काय सांगा. माननीय महापौर साहब सबसे पहले माजी खासदार सैयद इम्तियाज जलील साहब ने वो प्रस्ताव माननीय अर्थ मंत्री अपने नितिन गडकरी साहब के पास वो रखा था. अर्थमंत्री मंजूरी नहीं आई माननीय इम्तियाज जलील साहब ने. नहीं सबसे पहले वो इम्तियाज जलील माजी खासदार इम्तियाज अर्थमंत्री नाही. हा ठीक आहे ना. आम्ही शेवटचा मुद्दा आणि विषय पत्रिका सुरू.
शेवटचा मुद्दा आणि विषय पत्रिका सुरू. चला. आपण या ठिकाणी अभिनंदन घेत असताना ठाकरे साहेबांनी एक वर्ष लेट केलं. सन्माननीय गटनेते गणेश लोखंडे साहेब त्यांचं होऊ द्या. असं एका वेळेस 2 जण बोलले तर ऐकूच येणार नाही कधी सुद्धा. हा बोला आणि मला विषय पत्रिका चालू करायची आहे. बसवराज महाराज एक थोर समाज अरे थांबा ना, विषय क्रमांक चालू झालाय. अभिनंदनाचा ठराव तर मला परित करू द्या मला. नाही नाही नाही, एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. माननीय आता नाही सन्माननीय सदस्य प्रमोद राठोड साहेबांनी जो वसंतराव नाईक आपले कृषी ग्रीन रिव्होल्युशन ज्यांनी केली त्यांनी त्यांचे वसंतराव नाईक साहेबांचं जे पुतळा शिफ्टिंगचं काम केलं त्याबद्दल जो ठराव मांडला अभिनंदनाचा त्याला या सभेत पारित करण्यात येतं. त्याचबरोबर पाणी योजनाच्या बाबतीत सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथजी शिंदे साहेब, अतुल सावे साहेब, डॉक्टर भागवतकर, आमदार संजय केनेकर, संजय शिरसाट साहेब, प्रदीप जयस्वाल व खासदार संदीपान भुमरे, राजवानकडे राजगुरू वानखेडे, किशोर नागरे यांनी जो ठराव अभिनंदनाचा मागला तो पारित केला. विषय पत्रिका विषय क्रमांक 9 अमित भुजबळ साहेब सन्माननीय सदस्य आपण बोलायचं नाही, आता नाही होणार. विषय क्रमांक 9 विषय संपल्यानंतर मी आपले प्रश्न घेतो. विषय क्रमांक 9 करून पीठासन अधिकाऱ्याकडे बोलू नका. बाबू आपण पीठासन अधिकारी होते. बिलकुल घेणार नाही. चला आम्ही सन्माननीय सदस्य अमित भुजबळ साहेब बोला. अमित भुजबळ साहेब बोला. तुम्ही सन्मान्य रशीद भाऊ साहेब तुम्ही पीठासन अधिकाऱ्याकडे हात वारे करून बोलू नका. मी आपण ज्येष्ठ सदस्य याची काळजी घेतोय. बिलकुल नाही. मी ऐकून इथे बोललेलं ऐकूनच घेणार नाही. तुम्ही जागेवर जा. अमित भुजबळ साहेब सुरू करा. माईक चालू होईल ना. बाजूचा घ्या. तुम्ही हातवारे करून पीठासन अधिकाऱ्याकडे बोलू नका. मी शेवटचं सांगतो तुम्हाला. आणि हातवारे करून मारून नका. नाही मान्य महापौर साहेबांचं शब्द ऐकून घेतली मी पहिले सुरुवातीलाच. नाही आता नाही समजा. चला विषय क्रमांक 9 विषय मान्य महापौर साहेब जागेवर बसा. तुम्ही सभागृहामध्ये 40 प्रमाणे गणेश लोखंडे साहेब मला कारवाई करावं लागेल. नाही ऐकून घेणार मी. विषय क्रमांक 9 विषय क्रमांक 9 हॅलो. पाणी पुरवठा योजनेला उद्धव ठाकरे शनिवार झालेला आहे. सांगा आता तुम्हाला ऐकायचंय ना तर ऐका. आता सभागृहात पाणी पुरवठा योजना कोणी मंजूर केली? एक मिनिट मला पडायचं नाहीये. तुम्हाला जागेवर जाऊन बसा. नाही मी ऐकून घेणारच नाही तुमचं. चला अमित भुजबळ साहेब अरे तुम्ही जागेवर जा. मी सांगतो. चला अमित भुजबळ तुम्ही खाली बसा. सन्मान्य सदस्य खाली बसा. सन्मान्य फिरोजभाई अशोक हिराळे खाली बोला. विषय क्रमांक 9 चालू होईल. एकदा बटन दाबा चालू होतं. माईक चालू होतं. एकदा बटन दाबा. माईक बघा. आपण जागेवर बसून बोला. मान्य महापौर साहेब तुम्हाला बोलायला संधी दिली. तुम्ही खाली बसा. मान्य महापौर साहेब माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात 680 कोटीची योजना पास झाली होती. नाही त्यांनी स्थगिती उद्धव ठाकरे साहेबांनी स्थगिती. बसवेश्वर विषय पत्रिका सुरू झाली आता. अरे मराठो मान्य महापौर साहेब तुम्ही काय करा मी पीठासन अधिकारी सहभाग तबूकर करायची की नाही. नगर सचिव 40 कामकाज माझी महापौर रशीद बानू, सन्मान्य गटनेते गणेश लोखंडे, सन्मान्य सदस्य सचिव
नाही, असं नाही होणार, असं नाही होणार, असं नाही होणार. मान्य महापौर साहेब, त्यांच्यावर कारवाई करा, कारवाई करा, 40 प्रमाणे कारवाई करा. नाही होणार. चला पुढे साहेब बोला तुम्ही. मान्य विषय क्रमांक संत बसवेश्वरांचा पुतळा बसवण्याबाबत. मान्य महापौर साहेब, संत बसवेश्वरांचा पुतळा क्षय नाही करत आहे. तुम्ही समजा काय समजायचं. माईक चालू करा तो त्यांचा माईक चालू करा बाकीचा. मान्य महापौर, मान्य संत बसवेश्वरांचा ठरावाच्या बाबतीत सन्मान्य सदस्य. हा एक मिनिट थांबा. माईक क्रमांक 9 वर आपलं मत मांडा आपण. मान्य महापौर साहेब, उद्धव साहेब संत बसवेश्वरांपेक्षा मोठे आहेत असं म्हणायचं आहे का तुम्हाला? तो ठराव सुरू झाला नाही होणार. मान्य महापौर साहेब बोला. स्वामी विवेकानंद गार्डन येथे ऐकून नाही घेणार मी आता. तुम्ही जागेवर बसले तर ऐकून घेईल मी. तुम्ही जागेवर बसा ना. तुम्ही वेळेमध्ये येऊन कसं ऐकता? नगर सचिव साहेब 40 प्रमाणे तुम्ही 40 प्रमाणे कारवाई करा. नाही होणार अशी सभा नाही चालू. अशी सभा नाही होणार. 40 प्रमाणे कारवाई चालू करावं लागेल. तुम्हाला त्या सदस्यांचं ऐकायचं नाहीये का? नाही पण तुम्ही जागेवर बसून बोला ना. इथं बसून का माईक बंद करा. तुम्ही इथं बोलू नका. 40 प्रमाणे मला कारवाई करा. महापौर साहेब, यांचं चला शिवदा वर्धन संत बसवेश्वरांचा ठराव विषय क्रमांक सुरू करा. मान्य महापौर साहेब, माझं बोलणं स्वामी पूर्ण झालेलं विवेकानंद नाहीये. गार्डन. माझं बोलणं पूर्ण झालेलं नाहीये. बसवेश्वर अण्णांचा जो पुतळा स्वामी विवेकानंद मध्ये गार्डन मध्ये बसवायचा आहे, जागेवर बसा. त्याबद्दल माझे आयुक्त असतील महापौर अभिनंदन करतो. त्याचा ठराव ठेवा मी अभिनंदन करतो. त्याच्यानंतर नाही. आता विषय पत्रिका सुरू झाली. विषय पत्रिका जाऊ नको. नाही 2020 मध्ये कारवाई करा तुम्ही 40 प्रमाणे. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवला पाहिजे यासाठी एक ठराव आणला होता. महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र महानगरपालिका कायदा प्रकरण 2 प्रकरण 2 प्रमाणे पालिका सदस्यास सभेमध्ये गडबड केल्याप्रकरणी निघून जाण्याचा आदेश देण्याचा अधिकार. याप्रमाणे 6 सदस्य सन्मान्य गणेश लोखंडे, सन्मान्य रशीद मोनू, सन्मान्य सचिन गैरे, सन्मान्य सोनवणीताई, सन्मान्य कोरडेताई यांना मी सभागृहातून निघून जाण्याचा आदेश देतो. चला अमित मोरे साहेब 9 नंबर. नाही होणार नाही त्याच्यात काही. सभागृहातून निघून जायचा आदेश देतो. काय तुम्ही कायदा मानत नाही महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याचा? नाही. सभागृहातून निघून जा तुम्ही. नाही ऐकणार मी. तुम्ही जागेवर बसून बोलत नाही. मी ऐकणार नाही तुमचं. निलंबन करा ना, निलंबन करा. सभागृहातून निघून जायचा आदेश देतो. चला निलंबन करा ना, निलंबन. चला निलंबन करा. सगळी घाला. नाही होणार. यांचा निषेध करा, निषेध. निषेध. यांच्यामुळे आम्ही मान्य करतो मला. कारवाई केला. चला तुम्ही नगर सचिव कारवाई करा 6 सदस्यांवर. सन्मान्य अमित मोरे साहेब विषय क्रमांक. चला चौकट लवकर. त्यांना नियमित करा. महापौरशाही समजा तुम्ही करा. चला महापौरमध्ये 40 प्रमाणे कारवाई करा. 40 प्रमाणे कारवाई करा. नाही सचिन भाऊ आता नाही ऐकणार मी. तुमचं ऐकून घेतलं. ही पद्धत नाही करू. ही पद्धत नाही करू. चला चला हो तुम्ही चला सगळे बाहेर चला. चला सन्मान्य सदस्य अमित मोरे. हा मान्य महापौर साहेब विषय रशीद मामूला छत्रपती संभाजी महाराजांनी मला आरोपात व्हायचे. कारवाई करा. त्यांना नगर सचिव कारवाई करा. जे सदस्य जागेवर बसले त्यांना. नगर सचिव सुरक्षा विभाग 2 प्रमाणे कारवाई करा. लगेच कारवाई करा. लगेच कारवाई करा. तात्काळ 2 प्रमाणे कारवाई करा. चला कारवाई करा. सभागृहातील पालिका सदस्यास निघून जाण्याचा अधिकार. चला कारवाई करा. चला सन्मान्य सदस्य अमित मोरे साहेब सुरू करा. नाही तुम्ही सभागृहातून निघून जा आता. नाही ऐकणार नाही. नाही बरोबर घेतले तुम्ही. जा तुम्ही उद्या नगर सचिव तुम्हाला मी सांगितलं ना 1 मिनिटात सांगतो. सुरक्षा विभागाला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण 2 मधलं 2 पालिका सदस्याला सभागृहातून निघून देण्याचा आदेश मी 6 सदस्यांना सांगितलेले. कृपया त्यांना सभागृहाच्या बाहेर. चला सन्मान्य सदस्य विषय क्रमांक 2 वर बोला आपण. मान्य महापौर साहेब
साहेब त्या प्रकारे ज्याप्रमाणे बसवेश्वर अण्णाचा पुतळा या ठिकाणी बसवला त्यासाठी मी अभिनंदन करतो आयुक्तांचं पण. आणि असं 2020 मध्ये खाली बसा राजूभाऊ, संबंधित सदस्य सगळे खाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा 11 फुटाचा पुतळा बसवण्यात यावा यासाठी महानगरपालिकेमध्ये मान्य आयुक्त आहेत. तोच विषय सन्माननीय अमित देवगण साहेब, हा ठरावाचा एंड होता. तुम्ही तुमचं नरेशन मांडा. हे पहिले ठरावावरती बोला बसवेश्वरांच्या. मला ऐकून घ्या. आम्ही या संदर्भामध्ये अभिनंदन केलेलं आहे. आम्हाला तो खूप अभिमान तुम्ही विरोधी पक्ष नाही, विरोधी पक्ष नेते इकडे बसले. 6 वर्ष झाली ठराव पास होऊन बाबासाहेब सभागृहातून बाहेर जाण्याचे मी आदेश दिले सांगितलं मला. आणि अजिबात त्याच्यामध्ये पुढे काही कारवाई करण्यात आलेली नाही. पानी का प्रस्ताव था, शासन ने कोई काम अच्छा किया, कोई अधिकारियों ने, मिनिस्टरों ने, आमदार ने अच्छा किए, तो ये पानी प्रोडक्ट का पहले स्टार्टिंग में उद्धव ठाकरे सामने रखे थे. तो लोगों ने बोले उनका शुक्रिया अदा करो उनका भी. जब तुम इनका कर रहे तो तुम अधिकारियों की चमचगिरी कर रहे, तुम्हारे की चमचगिरी कर जब उद्धव साहब ने कर रहे उनका नाम क्यों नहीं ले रहे? दे बोले नहीं लेते तो महापौर दबाव में आके काम कर रहे, पण तो महापौर का निषेध कर रहे. वारंवार त्यांनी सांगितलं की शांत बसून मांडून आपली भूमिका ते मानणार नाही आम्ही ते मानणार नाही. उद्धव साहेब तर नाही मिळणार. आम्ही इथे आले ना आम्ही ते म्हणे आम्ही नाम घेणार नाही. अच्छा, मग कशाला नाही घेणार? का नाही घेणार तुम्ही? पण तुमच्यावर पहिल्याच सभेत मग आता कारवाई झालेली आहे. आता समजा ना काय त्याच्यामध्ये काय जेल तर नाही झाली ना, कारवाई होतात. माईक सगळे बंद आहे ना. आता माईक बंद ते आहे ना. जमणार त्यांचं ऐका, आम्ही कुठे ऐकणार? आम्ही लोकशाही पद्धतीने चालतो. मग त्याच्यामध्ये तर आम्ही चालणार. त्यांना सांगणार त्यांनी कशाला नाही घेतलं नाम, त्यांना विचारा. आरोप करत होते महापौर दादागिरी करताय म्हणून. मग तुम्हाला दिसत नाही का? तुम्ही लोक स्वतः दिसतात ना, त्यांचं ऐकतात आमचं नाही ऐकतात. मग ते काय दादागिरी तर काय झाली? मग ते काय काय तुमच्या पक्षाची भूमिका असेल आता? काय असेल सर पुढे पुढे भूमिका काय? ते आता बघू पुढे बोलू. काय घटनेचं साहेब काय झालं सांगा. तुम्हाला तुमच्यावरही कारवाई झाली आहे. आज एक तर महापौर साहेबांनी पहिले सांगितलं होतं की ऐन वेळेवर मी कुठले विषय घेणार नाही. पण सुरुवातीलाच प्रमोद राठोड यांनी पुतळ्याचा विषय घेतला, शंकरराव चव्हाणांच्या पुतळ्याचा विषय घेतला. आणि त्याच्यानंतर अनेक सदस्यांनी अनेक अभिनंदनाचे प्रस्ताव घेतले. राजू वैद्य यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव घेतला की 1680 कोटीची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अतुल सावे यांनी मंजूर केली. पण प्रत्यक्षात ती योजना उद्धवसाहेब ठाकरे यांनी मंजूर केलेली आहे आणि तिचं उद्घाटन भूमिपूजन सुद्धा उद्धव साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. तर आमच्या पक्षाची ही भूमिका होती का ज्यांनी खरं काम केलं तुम्ही त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. पण महापौर आहे ना हे हुकुमशाही आणि दडपशाही करतात. मी बघितलं महापौर बाकीच्या विरोधी पक्षांचं ऐकून घेत नाही. दुसऱ्यांचं आमचं त्यांना वाटतं संख्याबळ कमी आहे, पण आम्ही एक जण जरी असलो तरी आम्ही सगळ्या सभागृहाला पुरून उरवली. कारण की आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडणार. आमच्या पक्षप्रमुख तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या नावाचा अभिनंदनाचा प्रस्ताव त्यांनी घ्यायला हवा होता, पण तरी तो न घेता महापौर जे ते दडपशाही करत आहे. आम्हाला सभागृहाच्या बाहेर पहिल्या काढण्यात सभेत तुम्हाला मार्शलद्वारे उचलून बाहेर काढण्यात आलं. आता त्यांचं कसं आहे, ते आणि प्रशासन मिळून सगळी दडपशाही चालू आहे त्यांची. त्यांचं कसं आहे, कोणत्या विरोधकाचं ऐकून घ्यायचं नाही. सुरुवातीलाच आता बाकीच्या लोकांचा पण राडा झाला. आम्ही काही त्याच्यात आम्हाला तरी कोपऱ्यात जागा दिली. बसण्याहून लोकांचा राडा चालू होता. आम्ही तर बसण्याहून भांडलो सुद्धा नाही त्यांना. आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच ज्यांनी खरा विकास केला, ज्यांनी आपल्या शहराला निधी दिला, पाण्याचा गंभीर प्रश्न समजून घेतला, उद्धव साहेब ठाकरे यांनी 1680 कोटी रुपये मंजूर करून दिले या शहराला आणि त्याचं भूमिपूजन सुद्धा त्यांच्या हस्ते झालं. तरी हे त्यांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यासाठी हे भारतीय जनता पक्षाचे महापौर तयार नाही. ते पक्षपातीपणा करत आहे. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सभागृहाबाहेर काढलं. पण आम्हाला हरकत नाही, आम्ही अशा सभागृहाचा त्याग करतो. कारण की आम्ही काही इथं झोपा घ्यायला आलेलो नाही. आम्ही काही इथं बसून AC मध्ये बसून झोपा घ्यायला नाही आलो, त्यांचं ऐकून घ्यायला नाही आलो. आमच्या पक्षाची भूमिका जर ऐकत नसेल आणि विकासाच्या मुद्द्यावरती ऐकून घ्यायला तयार नसतील तर अशा सभागृहात बसून तरी काय करणार आहे? आम्ही त्याच्यापेक्षा बाहेर राहिलेलं चालतो. आमचं आणि जी कारवाई झाली ती चालते आम्हाला. बरोबर. आम्ही निषेध करतो अशा महापौराचा. आम्ही आमच्यातर्फे पण आमच्या याच्या पूर्वी अगोदर गोंधळ झाला, त्यांना काय त्यांना बाहेर नाही काढला, त्यांचं भीती वाटली. त्यांना एकतर्फीच कामकाज करायचं असेल तर इतर सदस्यांना बाजूला ठेवून त्यांनी त्यांचे जे युतीचे सदस्य तेवढेच बोलवाय त्यांनी जीबीला. त्यांच्यातच ठराव काय मंजूर करून घ्यायचे करून घ्याल. इतर सदस्यांना बोलूच नाही त्यांनी. बसवेश्वरांचा जो पुतळा आहे तो रद्द म्हणजे ठराव रद्द करू असा वगैरे पण तुम्हाला इशारा काय काय कोणी रद्द करू शकत नाही. तो ठराव आम्ही सर्वांमध्ये पास होणार आहे.
महापौरांनी बोलल्यामुळे तो रद्द होऊ शकत नाही. आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी 1680 कोटीसह 3200 कोटी शहराला निधी दिला होता, भरघोस निधी दिला होता, आणि त्यांचा अभिनंदनचा ठराव घेत नाहीये. आम्ही महापौरांचं, उपमहापौर आणि सर्व प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो, निषेध व्यक्त करतो. ठराव रद्द करण्याचा इशारा नाही म्हणजे तुम्हाला एक प्रकारे धमकी अच्छा, याच्यापूर्वी आम्ही सांगितलं की शागंज बाजार, पीर बाजार आणि ते चिकटाणा बाजार ते आम्ही उचलू. आम्ही बोला ते ठेवा ना, नाही म्हणजे ते नाही, तुम्ही जनरल भाडे. मग ते पेपरमध्ये कशा दिला कमिशनर साहेब, ते तर डिक्टेटरशिप झाला. मग ते ऍडमिनिस्ट्रेटर नाही, आता ते कमिशनर आहे ना, जनरल भाडे त्याच्यामध्ये विचार, ते बी सांगू नको तुम्ही. तुमच्यावर दादागिरी सुरू आहे. मग दादागिरी तेच म्हणतात आणि आम्ही कसं ऐकून घेऊ? आम्हाला जनताने निवडून दिली, यांनी थोडी निवडून दिलं आम्हाला. आणि जनतेचे प्रश्न ऐकून आणि घेतला असता आम्ही सन्माननीय करणार नाही. महापौर साहेबांनी परवाच्या दिवशी एक मीटिंग लावली, जे जालना रोड मध्ये अतिक्रमण मध्ये जे मालकी हक्काचे घरं वगैरे गेलेले त्याचा मी प्रश्न मांडलेला होता. त्यावेळेस महापौर साहेबांनी सभा ठेवली, तर मला कळवण्यात नाही आलं. मला याचं उत्तर हवं आहे का? मी विरोधी पक्ष आहे म्हणून मला कळवण्यात आलं नाही का? मला महापौर साहेबांना प्रश्न मी टाकलेला आहे आणि त्यांनी आमचं म्हणणं आज तसं ऐकून घेतलं. म्हणजे का? तुझा भाव काढ, आमचे माईक आमच्या सगळं. इसी तरीके से आप तमाम को जो तो सीटें दी जाती है, मगर ये हमारी महानगर पालिका पूरे महाराष्ट्र में पूरी जो तो इंडिया की इकलौती महानगर पालिका है जहाँ पर सीटिंग अरेंजमेंट के नाम के ऊपर कोई रूलिंग नहीं है। जबकि मैंने पिछली जीबी के बाद ही जो है तो नगर सचिव भोमे साहब को ये कह दिया था कि आप सीटिंग अलॉट करिए, आप सीटिंग अलॉट नहीं करेंगे तो अगली बार जीबी के अंदर धिंगाने होंगे और ये इसी तरीके से जो है तो धांधली करके जो है तो हमारी कुर्सियों के ऊपर बैठेंगे। हमारी कुर्सियों के ऊपर बैठने से आप हम नहीं बनने वाले, हम है, बाकी तुम सब पानी कम है। शहराच्या नामकरणावर आपण वॉकआउट केले. इस मेरे शहर को पानी की जरूरत है साहब, मेरे शहर को रोड की जरूरत है साहब, मेरे शहर को इंफ्रास्ट्रक्चर की जरूरत है, एजुकेशन की जरूरत है, हॉस्पिटल की जरूरत है। ये तमाम मुद्दों के ऊपर बात ना करते हुए औरंगाबाद संभाजीनगर कब तक हम यही करेंगे? औरंगाबाद को नाम संभाजीनगर आज हुआ है क्या? ये होके भी 2.5 साल के ऊपर हो गए। आज इनको होश आ रहा है कि हमको जो है तो वोट ऑफ थैंक्स देना है। काहे के लिए वोट ऑफ थैंक्स देना और किसको देना है? आपको अगर मेरे शहर का नाम बदलना था तो आप एक वोटिंग करवाते ना, जैसा हमने कॉर्पोरेटर चुन किया है, एक पूरे शहर की वोटिंग करवाते और वोटिंग के जरिए आवाम से समझ के लेते कि आपको क्या चाहिए। 2 बाबू मुंबई के अंदर मंत्रालय में बैठ के मेरे शहर का फैसला कर लिए, तो मैं उस फैसले को बिल्कुल, मैं लोगों की भावनाओं का आदर करता हूँ, उनकी भावनाओं का सम्मान करता हूँ, मगर ऐसे हिटलरशाही फैसले को मैं नहीं मानता हूँ। गटाच्या सदस्यांना बाहेर काढलंय, काय सांगा? नाही, ते त्यांचा प्रश्न चांगला होता, त्यांनी जे सांगितले होते ते खरं होता, मुद्दा घ्यायला पाहिजे होतं, त्यांनी नाही घेतलं. हे पण हुकुमशाही आहे.